तर मुंबई, ठाणे आणि पुणे इथे ध्वजवंदन सोहळा सध्या संपन्न होतोय आणि त्याची दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जातो, संचलन केलं जातं, परेड सुद्धा निघते। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नुकतंच आता इथे ध्वजवंदन पार पडलेलं आहे। त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजवंदन केले, तर पुण्यामध्ये अजित पवार यांनी ध्वजवंदन केलेलं आहे। आजचा हा सुंदर असा सोहळा प्रजासत्ताक दिन चिराई हो अशा घोषणा दिल्या जात आहेत। संविधानाचा हा उत्सव आज संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय। सध्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य महाराष्ट्राच्या समारंभाचे आयोजक सामान्य प्रशासन विभाग सांस्कृतिक विविधतेचं दर्शन आपल्याला प्रजासत्ताक दिनी घडत असतं। संचलनाचे आयोजक आणि सध्या जे संचलन सुरू आहे त्याची आपण ही दृश्य पाहतोय। मुंबई आणि मधुकर पहिलं दृश्य आहे मुंबईतलं, दुसरं दृश्य आहे ठाण्यामधलं आणि तिसरं दृश्य आहे पुण्यामधलं। तर या सर्वच ठिकाणी आपल्याला ध्वजवंदनाचा हा कार्यक्रम, हा सोहळा पाहता येतोय। शिवाजी पार्कवर मुख्य शासकीय सोहळा सध्या सुरू आहे। देवेंद्र फडणवीस या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालेलं आहे। आपल्या संविधानानं आपल्याला सर्व हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्याच मार्गावर, त्याच संविधानाच्या आधारावर आपल्या संपूर्ण देशाची लोकशाही टिकून आहे आणि त्यावरच आपला संपूर्ण देशाचा कारभार सुरू आहे। आणि याच संविधानानं जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे सर्वांचं जीवन हे सुकर झालेलं आहे आणि तेच संविधान हे आजच्याच दिवशी आपण सर्वांनीच स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। देशभरात या संपूर्ण दिनानिमित्तानं, या सोहळ्यानिमित्तानं आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। लोकशाही, संविधान आणि एकतेचा हा उत्सव सर्वच नागरिक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत।